राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शाळा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान चालू केलेलं आहे. गाडगे महाराज स्वच्छता अभियानाने जो फरक महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये घडवला, तीच शक्ती आजच्या मुलांच्यामध्ये आहे, त्यांच्या पालकांच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे शाळांच्या एकंदर स्वच्छता, शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा, सगळ्याच गोष्टीचं बद्दल कॉम्पिटिशन होईल महाराष्ट्रामध्ये. आणि ह्याला जवळजवळ 85 कोटी रुपयाची बक्षीस आहे. आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र दिलं आहे, जे घरोघरी जाईल आणि पालकांचे काही सूचना शिक्षणाच्या संदर्भातल्या त्याची कॉम्पिटिशन ठेवली आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे विजेते असतील ते मुलं, पालक आणि त्यांचे शिक्षक अशांना मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि त्यांच्याबरोबर एक डिनर त्यांच्यासाठी अरेंज केलं जाईल. आणि इतर तर बक्षिसं आहेतच, मोठ्या प्रमाणात आहेत. 50 लाखाचं पहिलं बक्षीस प्रत्येक शाळेला दिलं जाणार आहे जे विजेते, आणि वेगवेगळ्या स्तरावर परत बक्षीस आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या विषयावरून कोणत्याही मंदिराबाबत राजकारण करू नये असा टोला लगावला. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारण येण्याचं काही कारण नाही. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं मंदिर वही बनाएंगे ही घोषणा होती समितीची. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे असं ते चिडवत होते. शेवटी आपण एखाद्या विचारसरणीपासून लांब गेलो तरी त्याची चेष्टा तरी करता कामा नये. ते चेष्टा करण्याचा जो प्रकार झाला हा कोणालाच आवडला नाही. तो स्वतः राम मंदिराच्या महंतांनासुद्धा आवडला नाही. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर काही बोलण्याऐवजी महंतांनीच त्यांना सांगितलं होतं की तो नैतिक अधिकार तुम्ही गमावून बसला. शेवटी राजकारण मंदिरामध्ये आणायचं नसतं. खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा त्यांनी बोचरी टीका केली. रोज संजय राऊत काहीतरी बोलत राहणार, त्याच्यावर कॉमेंट टाळणं हेच सगळ्यात उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राचा कुठलाच विषय नसतो. मी, माझा पक्ष आणि त्याच्यावर भोवती घुटमळत राहायचं, स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही करायचं नाही. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याचं काम त्यांनी केलं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण भाजप आणि शिवसेना एकत्र येणार होती आणि तो निर्णय उद्धव साहेबांचा होता. लगेच हा निर्णय त्यांनी लीक केला आणि शरद पवार साहेबांपर्यंत ते नेलं आणि पुढचं चांगलं घडणारं घडलं नाही. आणि त्याच्यामधून शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या मार्गावर आली.